नमस्कार मित्रांनो, मी जितेंद्र ढिवरे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. तर आज होता रविवार आणि रविवारी होती आमच्या सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा. यावेळेस आम्ही ही वार्षिक सर्वसाधारण सभा आमच्या सोसायटीच्या बाहेर एका हॉलमध्ये आयोजित केली होती. माझे सर्व सहकारी माझ्या आधीच निघून गेले होते आणि मला झाला होता उशीर. मी तसंच पावसात भिजत माझी गाडी काढली आणि सभेसाठी निघालो. चला तर तुम्हाला दाखवतो पुढे काय काय होते ते. ह्या वर्षी पावसाने दिलाय खूप वैताग आणि आमच्याही इकडे रोडवर भरलंय सगळीकडे पाणीच पाणी. रोडमध्ये आहेत खड्डे आणि खड्ड्यांमध्ये पाणी आणि जाते गाडी सोसायटीच्या ॲन्युअल जनरल मीटिंग. फायनली मी पोचलोय त्या हॉलमध्ये. तिकडे होती आमच्या सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा. बरं वाटलं. इकडे करायची होती नोंदणी आणि जायचं होतं सभेसाठी. बघतो तर काय मीटिंगच्या सर्व खुर्च्या खाली. कदाचित पावसामुळे लोकांना यायला होणार होता उशीर. चला तोपर्यंत मी करून देतो आपली ओळख आमच्या सोसायटीच्या कमिटीसोबत. जे समोर उभे दिसत आहेत ते आहेत आमच्या सोसायटीचे अध्यक्ष महोदय श्रीयुत रणजित मांडे साहेब आणि हे आहेत आमच्या सोसायटीचे एकमेव आत्माराम तुकाराम भिडे इस गोकुलधाम सोसायटी का श्रीयुत अभय उपाध्याय सर आणि बाजूला बसलेत रुपेश सुजित HR सर, विरुभाई आणि तिकडे मागे बसले ते तुषार सोनवणे. आणि हे आहे आमच्या सोसायटीचं बॅनर. वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सर्व सदस्यांचे हार्दिक स्वागत आहे. जर 11 पर्यंत सुद्धा कोरल नाहीये तर नोटीस मध्ये जे नोट आहे त्याच्यामध्ये आपण लिहिलेलं आहे पॉइंट नंबर 4 ॲज पर बाय लॉ 104 जर कोरल नसेल तरी सुद्धा आपण 11 वाजता मीटिंग आपली सुरू करू शकतो. अगर 11 बजे तक हमारे पास कोरल नहीं है तो भी हम लोग अपनी मीटिंग को कंडक्ट कर सकते हैं क्योंकि हमने ऑलरेडी नोटिस दिया हुआ है. एज पर बाय लॉ 101 पॉइंट नंबर 4 अपन ने दिया हुआ नोटिस में भी हम लोगों ने इशू किया है, ठीक है. तर झालंय असं. सभा होती सकाळी 10:30 वाजता आणि पावसामुळे लोकांना यायला होतोय उशीर. म्हणून आमच्या सोसायटीच्या सचिव साहेबांनी अर्धा तासासाठी सभेला केलंय स्थगित. तर आता सभा सुरू होईल अर्ध्या तासांनी म्हणजे ठीक सकाळी 11 वाजता. तर बघूया तोपर्यंत काही मनोरंजक इंटरेस्टिंग काही घडतंय का तुम्हाला मी दाखवणार आहे. तसं सोसायटीने सर्वांसाठी मध्यंतरी चहा, वेलकम ड्रिंक आणि व्हेज पकोड्याची केली सोय हे मी तुम्हाला दाखवणार आहे.
केले 30 लाख रुपये में बिका है 1 BHK है। भले लोग एप्रिशिएट नहीं करते हैं, उनका जो रिजल्ट आता है ना, आप बोल रहे बहुत से लोग एप्रिशिएट नहीं करते। हां, तर ते समोर बसलेले काका आमच्या सेक्रेटरी साहेबांना अवांतर मध्ये भलते सलते प्रश्न विचारत होते आणि आमचे सेक्रेटरी साहेब ही त्यांना भलते सलते उत्तर देत होते। कधी म्हणत होते सकाळी 9 वाजता कोण कुठेतरी पोहोचतं आणि मी पोहोचतोय 9:30 वाजता, असंच काहीतरी त्यांचं चाललेलं होतं। अरे कहना क्या चाहते हो? आणि इथे पुरेशा सदस्य संख्येनंतर सभेला झाली सुरुवात। आमच्या कमिटीचे अध्यक्ष महाराज उपस्थित सर्व सदस्यांसमोर आपले वेलकम स्पीच सादर करताना वर्षभरात कमिटीने सोसायटीसाठी जे जे कामं केली त्याची माहिती सर्वांसमोर सांगत आहेत। आणि हे समोर आहेत कमिटीचे ट्रेझरर वीरेंद्र मल्लप्पा, जे अकाउंट संबंधित माहिती सभेला देत आहेत, जे मला अजिबात काही समजत नाही। आणि इथे झालीये वार्षिक सर्वसाधारण सभेला खरी सुरुवात। लोकांची भलते सलते प्रश्न विचारण्याची गर्दी। भाई जेठालाल, तुम्हारा इस महीने का मेंटेनेंस का चेक कब आएगा? आणि हे मध्ये मध्ये आडवे येणारे आहेत आमच्या सोसायटीचे सुपरवायझर चौधरी। इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? क्या तकलीफ है इनको? व्यवहार केला नाहीये आणि इंटरेस्ट व्यवहार करणं हे एथिकली रॉंग आहे। जर माझा 1 महिन्याचा मेंटेनन्स भरला असेल आणि त्याचा मी 20 रुपये जरी इंटरेस्ट भरला असेल आणि एखाद्याचा 1 लाखाचा जर व्यवहार होतोय तर माझा 20 रुपयाचा पण मी मजा आया। आणि येथे सुरू झाली आहे भांडणाला सुरुवात। समोर आहेत आमच्या कमिटीचे मेंबर मिलिंद भारंबे, जे एक्सप्लेन करतायत आपल्या पद्धतीने। आणि हे आहेत शांतता कमिटीचे चेअरमन शिंदे साहेब, जे करत आहेत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न। वातावरण काही शांत होताना दिसत नाही। आम्ही मात्र मागे बसलेले सर्व मंडळी बघतोय कधी वातावरण तापता येते। आणि मी गेलोय स्टेजवर अध्यक्ष महोदयांसोबत एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करताना। महत्त्वाचा विषय म्हणजे भूक लागली, जेवण कधी सुरू करायचं आहे। हम
हम साथ साथ हैं। सात नाहीत, आम्ही आहोत 12। कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। आणि अशा प्रकारे संपली आहे आमच्या सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार आणि धन्यवाद। थँक्स, लव यू।